चाइल्ड सायकॅट्री खूप गमतीशीर गोष्ट आहे की ॲडल्ट सायकॅट्रीला ॲटलिस्ट काही भाग तरी तुम्ही एकटे सायकॅट्रिस्ट म्हणून बसून स्वतःचा टेबल प्रिस्क्रिप्शन पॅड घेऊन करू शकता. चाइल्ड सायकॅट्रीमध्ये जवळजवळ असं तुम्ही काहीच एकटे करू शकत नाही. म्हणजे ते सर्जन असल्यासारखं आहे की तुम्ही मोठे ग्लोव्ह बिव घालून उभे राहाल, पण तिथे तुम्हाला थिएटर असिस्टंट लागतो, ऑपरेटिव्ह असिस्टंट लागतो, थिएटर सिस्टर लागते, ॲनेस्थेटिस्ट लागतो. त्याच्याशिवाय तुमच्या सर्जन असण्याला काही अर्थ नसतो. चाइल्ड सायकॅट्रीमध्ये तीच परिस्थिती आहे. आजचे आपले पाहुणे आहेत गेस्ट डॉक्टर भूषण शुक्ल, पुण्यामध्ये ते चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. जे मेंटल मॉडेल्स आपण म्हणतो त्याच्यातलं हे मुलांबद्दलचं जे ते मातीचा गोळा आणि कुंभारवाला मॉडेल आहे ते पुन्हा पुन्हा समोर येतं. म्हणजे बरेचदा आय थिंक सर्वच भारतीय भाषांमध्ये त्याचे काहीतरी इक्विव्हॅलंट्स असले पाहिजे की लहान मूल हा ओला मातीचा गोळा आहे आणि पालक त्या मातीच्या गोळ्याला जो आकार देतील तो आकार त्याला येतो. मी नेहमी असं म्हणतो की हे ज्यांनी कोणी म्हटलंय ना त्याला बहुतेक मुलं नव्हती आणि त्यांनी कधी माती हातातही घेतलेली नाहीये. कारण कुठलाही कुंभार आणि मूर्तिकार तुम्हाला सांगेल की माझ्या हातात कुठली माती किंवा कुठला दगड आहे यावर ठरणारे मी याचं काय करू शकतो. अगदी म्हणजे समुद्रकाठची वाळू जर त्याला 2 पोते जरी दिली तरी तो त्याच्यातनं एवढाही कप बनवू शकणार नाहीये. तर मूल स्वतःचं काहीतरी घेऊन जन्माला येत आहे. त्याच्यामुळे मी बरेचदा ही सिमिली वापरतो की तुम्ही माळी आहात, दुसऱ्याच्या बंगल्यामध्ये काम करता आहात आणि तुम्हाला कोणीतरी बियांची एक पुरचुंडी दिलेली आहे ज्याच्यावर काही लेबल्स लावलेले नाही आहेत. हे कशाचं बी आहे हेही तुम्हाला माहिती नाही आहे आणि ह्याची मशागत करून काहीतरी चांगलं गार्डन तुम्हाला बनवायचं आहे. आता जर तुम्हाला बचकभर निवडुंगाच्याच बिया दिल्या असतील किंवा मिक्स्ड बिया दिल्या असतील तर हे बी काय आहे, ह्याचं काय होऊ शकतं हे समजायला सुद्धा तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि पुन्हा तुम्ही कितीही जबरदस्त माळी असलात तरी तुम्ही आंब्याच्या झाडाला पेरू आणू शकत नाही. त्यामुळे हे जे काहीतरी भयंकर जबाबदारी आई वडिलांवर टाकलेली आहे आणि पुन्हा त्याच्याबरोबर जातो अमेरिकन थॉट की यू कॅन बी एनिथिंग दॅट यू वॉन्ट. नो यू कांट बी. नाही, मला जिराफ व्हायचंय, मला होता येईल का? नाही होता येणार आहे. मला सचिन तेंडुलकर व्हायचंय, होता येईल का? नाही होता येणार आहे. त्याच्यासाठी काहीतरी नैसर्गिक गुण असावे लागतात आणि मग ती पालकांवर जबाबदारी टाकायची. हे मला खूप भयंकर वाटतं सगळं. मला वाटतं की यांनी सचिन तेंडुलकरला मी उदाहरण मी पण देतो की सचिन तेंडुलकरला कुठे माहिती होतं की मी सचिन तेंडुलकर एक्झॅक्टली डिस्कवर केलं ना. म्हणजे आता त्या टेम्पलेटवर सगळ्यांना काहीतरी बनवायचं आहे पण त्याला कुठे माहिती होतं. आईने सांगितलं नाही तुला सचिन तेंडुलकर व्हायचं. तर मग अशी ही एक म्हणजे पालकत्वाची ही एक जबाबदारी आहे आणि आईबाप होणं सोपं असतं पण पालक होणं कठीण असतं आपण म्हणतो. ती समज येत नाहीये. त्याच्यामुळे चाइल्ड सायकॅट्रीमध्ये जितकं आपण काम करू शकतो तितकं करू शकत नाही असं वाटतंय. काय या बाबतीत आहे ना, तो डेफिनेटली खूप मोठा भाग आहे. कारण आताची मुलांचे जे पालक आहेत म्हणजे जे साधारण वय वर्ष 30 पासून 40-45 पर्यंतचे जे आहेत त्यांचा सगळ्यांचा, त्यांच्यातल्या अनेक जणांचा स्वतःच्या आईवडिलांवर राग आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला थोडं जर वेगळं वाढवलं असतं तर आम्ही कोण होऊ शकलो असतो. हे सगळे शाळेत क्रिकेट खेळणारे, शाळेत काहीतरी कला असलेले पण इंजिनिअरिंग, मेडिकल, चार्टर्ड अकाउंटन्सी, लॉ, काय लिगल फर्म ह्याच्यात नोकरी धंदा करणारी माणसं आहेत. आणि सर्व नोकरी करणाऱ्या माणसांना असं वाटतं की मला काहीतरी मोठं शक्य होतं पण आईवडिलांनी वेगळ्या प्रकारे वाढवलं आणि त्यामुळे आमची ती संधी गेली. मला असं वाटतं की हा प्रत्येक जनरेशनचा आईवडिलांवर आक्षेप असतो आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही पालक म्हणून काहीतरी वेगळं करणार आहोत. आणि मान्य आहे तुम्ही पालक म्हणून काही वेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे पण ह्याचा अर्थ तुम्हाला 3 मुलं झाली तर त्यातला एक रोहित शर्मा, एक विराट कोहली आणि एक सचिन तेंडुलकर होणार आहे. ही जी महत्वाकांक्षा आहे ही ह्याला खरं काही सरळ साधा चांगला गोड शब्द नाही. हा मूर्खपणा आहे. स्वतःकडनं ही अपेक्षा बाळगणं, स्वतःच्या पार्टनरकडनं ही अपेक्षा बाळगणं, स्वतःच्या मुलांकडून ही अपेक्षा बाळगणं आणि समाजाकडूनही ही अपेक्षा बाळगणं. म्हणजे तुम्ही भिंतीवर डोकं आपटत आहात, भिंतीला काहीही होणार नाहीये, तुमचं डोकं फुटणार आहे. आई खूप विचित्र जबाबदारी घेऊन पालक जगतायत आणि मला त्याची खूप काळजी वाटते. त्यामुळे ते दुःखी होतात. ते दुःखी होतात, त्यांचं मुलांबरोबरचं नातं वेडवाकडं ताणलं जातं आणि मग पुन्हा ही मुलं म्हणतील की आमच्या आईवडिलांनी वालं गणित परत एकदा चालू राहील.